नमस्कार. आपण बघत आहात रामराज्य स्टार टीव्ही न्यूज वाहिनी. रामराज्य स्टार टीव्ही न्यूज वाहिनीमध्ये आपले स्वागत करतो. विद्यालयात वृक्षारोपणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न. काल दिनांक 16 जुलै 2024 रोजी श्रीराम शिक्षक प्रसारक मंडळ डोंगरगाव संचलित ह.भ.प. कृष्णाजी माऊली विद्यालय डोंगरगाव, तालुका देवळा, जिल्हा नाशिक या माध्यमिक विद्यालयात वृक्षारोपणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री एस.के. सावंत यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून काल विद्यालयामध्ये एकूण 71 वृक्षांची लागवड करण्यात आली. त्यामध्ये 68 वृक्ष लिंबाचे, 2 वृक्ष वडाचे, 1 वृक्ष पिपळाचा अशा पद्धतीने वृक्षांची लागवड करून विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापकांचा वाढदिवस उत्साहात साजरा केला. या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री केदार मोतीराम सावंत, उपाध्यक्ष माधू बाबाजी सावंत, सचिव श्री तुळशीराम गोमा आईरे, सदस्य श्रीयुत भाऊराव सुखदेव सावंत, श्रीयुत शिवाजी भगवान सावंत, श्रीयुत दिलीप मोतीराम अले, रोटरी क्लब ऑफ देवळाचे सचिव मुख्याध्यापक डॉक्टर सुनील आयर सर तसेच कोयल कंपनीचे प्रतिनिधी यांनी डॉक्टर सुनील आयर सर यांनी वृक्ष लागवड व पर्यावरणाबद्दल खूप मोलाचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले व सावंत सरांना वाढदिवसाबद्दल शुभेच्छा दिल्या. तसेच गोयल कंपनीचे प्रतिनिधी आणि डोंगरगावचे प्रथम नागरिक तथा सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विद्यालयाचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. रामराज्य स्टार टीव्ही न्यूज वाहिनीकडून सावंत सरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. पुढील आयुष्य सुख समृद्धीचं जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. रामराज्य स्टार टीव्ही न्यूज वाहिनी करिता सहसंपादक श्री अनिल भाऊ सावंत, डोंगरगाव. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. हरित नमस्कार मित्रो. आज सलग वृक्षारोपणाचा 1431वा दिवस. पण आज विशेष आनंद आहे. आम्ही डोंगरगाव तालुका देवळा येथील माध्यमिक विद्यालयामध्ये आज 100+100च्या वर वृक्षांची लागवड केली आहे. त्यामध्ये कडुनिंब आहे, वड आणि पिंपळ आहे. या वृक्षांच्या लागवडीसाठी आणि संगोपनाची जबाबदारी घेऊन रोटरी क्लब ऑफ देवळा टाऊन आणि गोयल अँड कंपनी, पंचायत समिती, शिक्षण विभाग देवळा या सर्वांच्या एकत्रित संयुक्त विद्यमाने ह्या वृक्षांची संगोपनाची जबाबदारी आमचे मित्र आदरणीय एस.के. सावंत सर, मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष यांनी घेतलेली आहे. आणि असाच हरित आनंद आपल्याला घ्यायचा असेल आम्ही आपल्यालाही रोपं उपलब्ध करून देतो. अट एकच की आपण त्याचं वर्षभर संगोपन कराल. हरित नमस्कार, रोटरी नमस्कार. मित्र हो, विशेष आनंद आहे. आमचे मित्र, आमचे मोठे बंधू, आमचे मार्गदर्शक आदरणीय एस.के. सावंत सर, मुख्याध्यापक डोंगरगाव विद्यालयातील, माध्यमिक विद्यालयातील आणि नाशिक जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाच्या मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष यांनी आज आमच्या तालुक्यात प्रथमतः रोटरी, गोयल अँड कंपनी, जीप शिक्षण विभाग नाशिक, पंचायत समिती शिक्षण विभाग देवळा यांच्या वतीने मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवडीचा उपक्रम हाती घेतला आहे. इथे आपण बघता आहात मोठ्या आपल्या 5 ते 7 फूट 10 फूट उंचीपर्यंतच्या वृक्षांची लागवड आणि त्याचा संगोपनाची जबाबदारी प्रत्येक विद्यार्थ्याने इथे एक झाडाचं दत्तक घेऊन 1 वर्षाच्या संगोपनाची जबाबदारी घेतलेली आहे. आणि निश्चित येत्या 1-2 वर्षांमध्ये देवळा तालुक्यातल्या ह्या प्रत्येक शाळेत गोयल अँड कंपनीच्या माध्यमातून आणि रोटरी क्लब ऑफ देवळा, रोटरी क्लब ऑफ देवळाच्या माध्यमातून आम्ही हरित देवळा, हरित रोटरी, हरित देवळा तालुका हा पूर्णपणे यशस्वी करणार आहोत. धन्यवाद. धन्यवाद. योगायोग त्यांचा आज वाढदिवस पण आहे. आणि मग हा विशेष आनंद आहे की नानांचा आजचा वाढदिवस पुढच्या वर्षी ह्या 101 वृक्षांच्या वाढदिवसाबरोबर नानांचा वाढदिवस पुढच्या वर्षी पुन्हा साजरा करूयात. आणि त्यावेळेस इथे आम्ही पुन्हा एकदा येण्याचा प्रयत्न करूयात. वृक्षांचाही वाढदिवस आपण साजरा करण्याची पद्धत. पैसे असू नये किंवा बेड मिळत नव्हता ऑक्सिजनचा आणि त्यांना प्राण गमवावं लागलं त्यांच्या कुटुंबियांना त्यांना. आणि म्हणून प्रत्येक झाडामधनं ऑक्सिजन जो मिळतो हवेत, त्यामुळेच हवेतला वातावरणातला ऑक्सिजन आपल्याला टिकून आहे आणि संपूर्ण सजीव सृष्टी ऑक्सिजनमुळेच जिवंत आहे. आणि म्हणून आपण हे खूप मोठं पुण्याचं काम आज तुम्ही केलेलं आहे आणि औचित्य आहे नानांचा वाढदिवस. आणि म्हणून आपण जोरदार टाळ्या वाजवून नानांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊयात. आणि पुढील वर्षी या प्रत्येक झाडाचा वाढदिवस साजरा झाला
आजच्याच दिवशी म्हणजे पुढच्या वर्षाच्या 16 जुलैला तर नानांचा वाढदिवस आपोआप आनंदाने साजरा होईल आणि त्याही दिवशी आम्ही येण्याचा प्रयत्न करू. कळलं सगळ्यांना? आणि त्यामुळे तुम्ही प्रत्येक विद्यार्थी आपलं झाड म्हणून याची काळजी घ्या आणि तो आनंद घेत पुढे पर्यावरणाचं खरं काहीतरी योगदान आपण दिलं. तुम्हाला एक माहिती आहे, प्रत्येक मनुष्याला त्याच्या जीवनभर ऑक्सिजन जो मिळतो त्याची किंमत काढली किंवा किती ऑक्सिजन मिळतो, किती झाडांपासून तो भरला जातो, आपण घेतलेला ऑक्सिजन पुन्हा वातावरणात, 7 झाडं तरी कमीत कमी लावावी. आणि पूर्वीच्या पारंपरिक याच्यामध्ये आता तो उल्लेख करू नये, पण जो आपण अंत्यविधीकडे जातो विचार केला तर एका व्यक्तीने 7 झाडं तरी जिवंत ठेवली पाहिजेत, लावली पाहिजेत स्वतःच्या आयुष्यभरामध्ये. नाही त्याच्यापेक्षा जास्त लावता आली तर चालेल, बरं 7 नाही जिवंत ठेवली तर किमान नुकसान तरी करायचं नाही आपण पर्यावरणाचं. आणि हे एक जरी जिवंत ठेवलं तर तुमच्या जीवनातलं फार मोठं काम तुमच्या हातून आहे. तुम्ही असे डॉक्टर व्हाल, इंजिनियर व्हाल, नंबर 1 ने पुढे व्हाल, वकील व्हाल, काही चांगला शेतकरी व्हाल, चांगलं न्यूज चॅनल चालवाल. आता हे माझे विद्यार्थीच न्यूज चॅनल चालवतात, ते 12वीला होते, नांदगाव विद्यालयात तेव्हाचे विद्यार्थी. तर तुम्हालाही काही कोणत्याही क्षेत्रात जाता येईल, पण हे जे सामाजिक ऋण आहे निसर्गाचं आपण परत देण्याचं, ते तुम्ही यापुढे अजून चांगल्या पद्धतीने द्याल ना. आणि कोणीही निसर्गाचं नुकसान करणार नाही. आपल्याला जसं या मुलाला आता मी इथे धरलं ना, हा हात पूर्ण त्याचं काय मॉलिश करून दिली ना, पण त्याला तो ते वेदना होती किंवा इथे हा बोट दाबण्याचा प्रयत्न केला, इथे चिमकी घेण्याचा प्रयत्न केला तर त्याला वेदना होईल. झाडाचं पान सरळ तोडून घेतो आपण, काहीच विचार करत नाही, फांदी तोडतो, पान तोडतो, त्यालाही वेदना होत असतील, याचा विचारच करत नाही. आणि म्हणून आपण ती यापुढे काळजी घेणार आहोत आणि निसर्गाची सेवा करणार आहोत. निसर्ग त्याच्या वतीने तुम्हाला भरभरून देईल. सांगा मला, एकदा हे 1 वर्ष झाड वाढलं की पुन्हा आयुष्यभर त्याला पाणी देण्याची गरज नाही, आयुष्यभर त्याला काही वेगळं लक्ष देण्याची गरज नाही. ते तुम्हाला ऑक्सिजन देईल, पक्ष्यांना घरटी देईल, काही फळं देईल. याच्या ज्या निंबोळ्या येतात त्या सुद्धा पक्षी अन्न म्हणून खातात. आणि त्यामुळे आपल्याला हे खूप चांगलं काम आज करण्याची संधी मिळाली. तुम्ही भाग्यवान आहात. पुन्हा एकदा नानांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो.